काठी क्रमांक 1 पाडळीकरांची, त्यांचं आपल्याला आपल्या काठीला तोरण येतं. जे तुषार पहलवान आणि हे प्रशांत पहलवान. मित्रांनो नमस्कार. आत्ता आपण आहे जाखले गावात. जाखले शाळेच्या हायस्कूलमध्ये आपल्या मुक्कामाची व्यवस्था केली होती आणि ही जाखले गाव डोंगराच्या पायथ्यालाच आहे. ज्योतिबा डोंगर वाडे रत्नागिरीच्या पायथ्याला. तर आपण आत्ता निघालो आहे नाश्ता करायला. शाळेतल्या मॅडम आहेत, त्या मॅडमच्या घरी आपली नाश्त्याची सोय केली आहे मॅडमनी. तर मॅडमच्या घरी निघालो आपण नाश्त्याला. तर चला आपण नाश्ता करूयात आणि आपण पुढचा प्रवास चालू करतोय. नाश्त्याला एवढी घ्या नाश्ता आमची. काय म्हणायचे? नाश्ता खायला मस्त पाहिजे 2-4 प्लेट. दुसऱ्याकडे बघ. गौऱ्या स्माइल दे. दुसऱ्या बंडे तुझं काय? या इकडे प्रत्येक सर्व तसं नाही. भुईकडे बघा. चांग भले बोला, चांग भले. आज चिंचनेर नेमच्या दोन्ही शासन काट्यांचा दुसरा मुक्काम मौजे जाकले येथे असतो आणि तिथून आज डोंगराकडे प्रस्थान होत असतं काट्यांचं. तर इथली आरती झाल्यानंतर आपली मानाची काठी क्रमांक 1 पाडळीकरांची, त्यांचं आपल्याला आपल्या काठीला तोरण येतं. त्याबद्दल पाडळीकरांचे मनपूर्वक आभार चिंचनेरकरांच्या वतीनं. असंच प्रेम राहू द्या. अण्णा या पुढे. नारळ घ्या तरी पोरांना हातात. इकडे तोंड करा. इकडे वा. ज्योतिबाच्या नावाने चांग भले. चांग भले बोला, चांग भले. ओके पाडळीकर असंच प्रेम राहू द्या. बोला बोला ज्योतिबाच्या नावाने चांग भले. चांग भले बोला, चांग भले. चांग भले. चला पाटील सर या परत आले. कुठला इथला आहे का तुम्ही? इथंच राहता का? गावाचं नाव काय? टिकली. मित्रांनो, टिकली गावची बारके भक्त आहे. काठीसाठी चहा पोरांनी आणलाय, बघू शकता. चांग भले. चहा घेताय का? तर मित्रांनो, श्री ज्योतिबा यात्रेत सगळ्यात जास्त लक्ष वेधून घेणारी गोष्ट म्हणजे आकाशाला भिडणाऱ्या उंच उंच सासनकाठ्या. पण या सासनकाठ्या म्हणजे काय आणि त्यांना इतका मान का असतो हे तुम्हाला माहित आहे का? तर ह्या सगळ्या दिसणाऱ्या काठ्यांमागे पूर्वापार चालत आलेली परंपरा, घराण्याचा सन्मान आणि अपार श्रद्धा घडलेली आहे. तर ही सासनकाठी म्हणजे नाथ केदारांचा ज्योतिबाचा ध्वज समजला जातो. या सासनकाठ्या सुमारे
40 ते 80 फूट इतक्या उंचीच्या असतात आणि कळकाच्या जाड मजबूत खोडापासून त्या बनवल्या जातात. त्या काट्या निवडण्यापासून ते डोंगरावर नेण्यापर्यंतची प्रत्येक विधी, प्रत्येक परंपरा ठरलेली असते. या सासन काट्यांची विधानपारक पूजा केली जाते, निशाण लावले जाते आणि विशेष म्हणजे प्रत्येक सासनकाठीची वेगवेगळी परंपरा, रंग आणि निशाणी असते. दुपारी हस्त नक्षत्रावर ज्योतिबाच्या डोंगरावर त्या सासनकाठीची मिरवणूक निघते आणि देवस्थान समितीकडून ज्या घराण्याकडे मानाच्या काट्या आहेत त्यांना पानविडा देऊन निमंत्रण दिले जाते. अशा मान असलेल्या 18 आणि मान नसलेल्या 75 आणि इतर 21 अशा 86 काट्यांची मिरवणूक यात्रेच्या दिवशी निघते. ह्या उंचच्या उंच काट्या खांद्यावर नाचवणं हा खराच कौशल्याचा भाग आहे, कारण ह्या काठीचा जो तोरणाचा भाग असतो तो अतिशय नाजूक असतो आणि हे तोरण सांभाळण्याचा मान मानाच्या 3 घराण्यांनाच मिळतो. तर लाखोंच्या गर्दीत गुलाबी धुक्यात डोंगरावर ह्या काट्या नाचताना बघण्याचा दृश्य खरंच डोळ्याचं पारणं फेडणार असतो. जे तुषार पहलवान आणि हे प्रशांत पहलवान हे आता पुण्याला असतात. सर आहेत प्रशांत सर आणि हे पहलवान आहेत. तर आपण पोहोचलोय आता यमाई मंदिरापाशी. इथे आपण यमाई मंदिराला 5 प्रदक्षिणा मारतो व सासनकाठी नाचवतो. जेव्हा आम्ही इथे पोहोचतो तेव्हा खरंच आमच्या अंगावर एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते. सगळे भक्त सासनकाठी नाचवण्यात मग्न होतात. तर आता आपण चाललोय रावलात. ते पहिल्यांदा आपण आपल्या पुजाऱ्यांच्याकडून सासनकाठीचं पूजन केलं जातं आणि मग मंदिराला 5 प्रदक्षिणा घालून आम्ही सासनकाठी नाचवतो.
संबंधात यांना मधून सूचना